हतपापबन्धं वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान परशिव परब्रह्माच्या ठिकाणी अनंत प्रणिपात समर्पित करून ज्या महान आचार्याने तुम्हा आम्हासारख्या पामर जीवांना अथांग असणारा समुद्र संसार रूपी तो तरुण जाण्यासाठी लिंग उपासनेचा मार्ग निर्माण केला, असे जगद्गुरु पंचाचार्यांच्याही पावन पवित्र चरणी नतमस्तक होऊन त्याच पंचाचार्यांच्या परंपरेतील 1000 वर्षापूर्वी ज्यांनी खऱ्या अर्थाने या धर्माला या समाजाला एक नव चैतन्य दिलं, असे जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या पवित्र संजीवनी समाधीलाही नतमस्तक होऊन मन्मथादी शिवसंत बसवादी शिवशरण राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्याही समाधीस वंदन करून ज्यांच्या खांद्याला खांदा देऊन ज्यांनी या समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं, प्रत्येक वीरशैव बांधवांना जागृत करून गळ्यामध्ये लिंग धारणा केली, असे वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही स्मरण करून पवित्र अशा रांजणगाव ग्रामामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, झोपेत असणाऱ्याला जाग करण्यासाठी, मृतवत झालेल्या रक्ताला पुन्हा सळसळत करण्यासाठी ज्या नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्या सर्वांचं हृदय सम्राट असणारे सन्माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर, त्याचबरोबर जयंती आयोजक, नियोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वच कार्यकारी असतील किंवा पडद्याच्या मागे पडद्याच्या पुढं जेही काही परिश्रम घेणारे सर्वच या ठिकाणी मावळे असतील व उपस्थित सर्व आमचे महिला आणि पुरुष, कार्य ज्यावेळेस सिद्धीला न्यायचं असेल तर कार्य नेण्यासाठी सेनापतीही त्याच धडाडीचा, नेतृत्वाचा, कडवटपणाचा पाहिजे, तरच सैनिक त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे जातात। जर सेनापती या ठिकाणी जर चुकीचा मिळाला तर समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही, ही आपण इतिहासापासून पाहत आलेलो आहे। 12व्या शतकातही जी मरगळ आली होती, जी मृतवत समाजाला या ठिकाणी झालेला होता, त्याला पुनर्संजीवनी देण्यासाठी महात्मा बसवेश्वरांना जन्म घ्यावा लागला आणि संत महात्मे मन्मथ स्वामी लक्ष्मण महाराजांसारख्या संतांना अवतार घ्यावा लागला। तशाच पद्धतीनं 21व्या शतकामध्ये मृतवत झालेल्या समाजाला पुन्हा महात्मा बसवेश्वरांची विचार हृदयापर्यंत नेण्यासाठी धोंडे सरालाही यावं लागलं। कारण ही यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदावतारोऽयं गणेशस्य महितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा परमात्मा अवतार घेतो असं म्हणतो, पण आताचं कलियुग आहे बरं। आता चक्र, गदा, तलवार हे घेऊन काय आता देव येणार आणि त्याची आपण वाट बघणार, हे एवढं काही शक्य नाही। नाही तर काश्मीर सारखी जे प्रकरण घडायले ते आपल्यापर्यंत यायलाही वेळ लागणार नाही। झोपीत राहू नका, देव येईल आपल्याला वाचवल, अशा प्रकारचं कुठेही अज्ञानात राहू नका। तुम्हाला जागृत करण्यासाठी परमेश्वर अशा क्रांतिकारी विचाराच्या नेतृत्वाला जन्म घालतो आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला प्रबोधनाच्या माध्यमातून जागा करण्याचा प्रयत्न करतो। ही कुठेतरी ईश्वरीय निर्मित असतात गोष्टी। अगोदरही या 25, 30, 40 वर्षाच्या अगोदरही समाज होता, त्याच्या अगोदरही अनेक संघटना होत्या, अनेक रती महारथी होते, पण तरीही समाजाला जे पाहिजे होतं चैतन्य ते मिळालं नव्हतं। परंतु ते चैतन्य आमच्या धोंडे सरांनी तळागाळापर्यंत जाऊन जे नवतरुणांना पाहिजे होतं ते दिलं,
जे नवतरुणांचं रक्त या ठिकाणी मृतवत झालेलं होतं धर्माबद्दल, या समाजाच्या विकासाबद्दल, त्या रक्ताला पुन्हा सळसळत कोणी केलं असेल त्याचं नाव फक्त धोंडे सर आहे. आणि तळागाळापर्यंत जाऊन फक्त काही मर्यादित शहरापुरतं किंवा ठराविक प्रतिष्ठित लोकापुरतं न राहता जे सर्वसामान्यातील सामान्य तरुण असेल तिथपर्यंत जर आवाज कोणी पोहोचला असेल ते फक्त धोंडे सर आहे. हे अनुभवलेल्या गोष्टी आहेत. वयानं लहान जरी असेल परंतु त्यांच्या कार्याचा परिचय खूप मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वाचा परिचय गुरुमाऊलींच्या सोबत राहता राहता खूप मोठा आलेला आहे. त्याच्यामुळं नेतृत्व साधं मिळालेलं नाही समाजाला. आजही समाजाला खऱ्या अर्थानं जाणीव नाही आहे.